शेतकरी बंधूंनो, मी मंगेश दांडगे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती येथे कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहे. यावर्षी मान्सून महाराष्ट्रात वेळेवर दाखल झाला आणि हळूहळू तो संपूर्ण महाराष्ट्रात व्यापतो आहे. तरी मला येथे शेतकरी बंधूंना सांगावेसे वाटते की जोपर्यंत 75 ते 100 मिलीमीटर पावसाची नोंद होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई अजिबात करू नये. विदर्भाचा जर विचार केला आपण तर आपल्या इथे मुख्यत्वे करून 2 पिके घेतलेली जातात. एक म्हणजे कापूस आणि दुसरं सोयाबीन. या दोन्ही पिकाखाली सर्वात जास्त लागवडीचं क्षेत्र आहे आणि म्हणूनच या दोन्ही पिकांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मजुराची कमतरता लक्षात घेता आणि मजुरीचे दर वाढलेले लक्षात घेता बहुतांश शेतकरी बंधू हे तण नियंत्रणासाठी रासायनिक पद्धतीकडेच वळलेले आहेत. बाजारपेठेत भरपूर तणनाशक उपलब्ध आहेत, परंतु दरवर्षी तणनाशकाच्या बद्दलच्या तक्रारी सुद्धा वाढलेल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे तणनाशकाविषयीची संपूर्ण माहितीचा अभाव असणे आणि वापरतेवेळी काहीतरी चुका होणे. यामुळे पिकांचे तर नुकसान होतेच होते आणि पैशाचे सुद्धा नुकसान येथे होते. म्हणून यासाठीच मी आपल्याला काही तणनाशकाच्या वापराच्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी इथे मी सांगू इच्छितो की जेणेकरून आपण तणांचा बंदोबस्त यशस्वीरित्या करून सोयाबीन पिकाचे भरघोस उत्पादन घेऊ शकता. प्रत्येक पिकाचा तणांसोबत स्पर्धा करण्याचा कालावधी जो आहे हा वेगवेगळा असू शकतो. सोयाबीन पिकाचा विचार केला असता सोयाबीन पिकाची तणांसोबतची स्पर्धा करण्याचा जो कालावधी आहे हा पीक उगवल्यापासून 45 दिवसापर्यंत राहतो आणि याच कालावधीत तणांची योग्य व्यवस्थापन जर आपण केले नाही तर उत्पादनात लक्षणीय घट येण्याची संभावना राहते. म्हणून यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना आपण करायला पाहिजेत हे इथे मी सांगू इच्छितो. नुसतं रासायनिक पद्धतीवरती अवलंबून न राहता मनुष्यबळाचा वापर करायचा, मशागतीय पद्धतीने तणांचा बंदोबस्त करायचा, प्रतिबंधात्मक पद्धतीने सुद्धा आपल्याला तणांचा बंदोबस्त करता येतो. या सर्वांचा एकत्रितरित्या जर आपण वापर केला तर तणांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे नेमका कोणता उपाय? म्हणजे या उपायामध्ये आपण बाहेरून येणाऱ्या तणांना प्रतिबंध घालतो. तर तो कशा प्रकारे घालतो की आपण जर स्वच्छ प्रमाणित बियाणे जर वापरले तर निश्चितच त्या स्वच्छ बियाण्यामध्ये तणांच्या बिया राहणार नाही आणि आपलं जे शेत आहे हे शेत तणविरहित किंवा कमी तणांचं राहील. सोबतच चांगलं कुजलेलं जर शेणखत जर आपण टाकलं तर निश्चितपणे याचा तणांचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्या शेतामध्ये कमी होईल. तसंच शेताचे बांध कोपरे हे तणरहित ठेवणे आवश्यक आहे आणि एका शेतामधून दुसऱ्या शेतामध्ये शेतीचा अवजारामार्फत किंवा जनावरांच्या मार्फत तणांचा शिरकाव होत राहतो. तर मी मगाशी याची निवारणाच्या संदर्भात बोललो होतो की या तणांच्या बिया किंवा अवजारांमार्फत आलेल्या तणांच्या बिया हे आपल्या शेतात येण्या अगोदर आपण ते अवजारे स्वच्छ करणे स्वाभाविक आहे. एवढे सर्व करून सुद्धा आपल्या शेतामध्ये तणांचा शिरकाव जर झालाच तर त्याचे नियंत्रण हे करणं आपल्याला भाग पडते. मग आता हे नियंत्रण कशा प्रकारचं असायला पाहिजे? तर सुरुवातीला जमिनीची चांगल्या प्रकारे पूर्व मशागत करणं अत्यंत आवश्यक आहे. दर 3 वर्षामधून एकदा तरी खोल नांगरटी करणे आवश्यक आहे की जेणेकरून तणांच्या ज्या बिया आहे या वरती येईल आणि आपल्याला तणांपासून प्रादुर्भाव कमी होण्यापासून मदत मिळेल. तसंच जांभूळवाई करणे, कोळपणी करणे, खुरपणी करणे आणि शक्यतोवर आंतरपिकाचा अवलंब करणे जेणेकरून तणांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल. तर सोबतच पिकांची फेरपालट सुद्धा करणे अत्यंत आवश्यक आहे. आता तणनाशकाद्वारे जर तणांचे नियंत्रण करायचे झाल्यास मी शेतकरी बंधूंना असे सांगू इच्छितो की तणनाशक वापरायचे जर तुम्ही ठरवले असाल तर नेमकं आपल्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारची तणे आहेत आणि आपण कोणत्या प्रकारचं पीक घेऊन राहिलो आहे हे पाहूनच तणनाशकाची निवड करायची आहे. जर आपल्या शेतामध्ये द्विदल वर्गीय मोठ्या पानाची तणे असतील तर मार्केटमध्ये सोयाबीन पिकासाठी विविध द्विदल वर्गीय तणनाशके उपलब्ध आहेत.
जर या आपल्या शेतामध्ये एकदल वर्गीय किंवा अरुंद पानाची जर तणे असतील तर त्यासाठी सुद्धा त्या पद्धतीने तणनाशकाची निवड करणं क्रमप्राप्त ठरते. तणनाशकाची निवड करताना हे आपल्याला माहीत असले पाहिजे की बाजारपेठेमध्ये जे काही निवडक आणि अनिवडक तणनाशके जे आहेत याच्याबद्दल माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. निवडक तणनाशके म्हणजे आपण जे उभ्या पिकामध्ये फवारणी करू शकतो परंतु पिकाला काहीच इजा होत नाही. उदाहरणार्थ समजा इमेझिथॅपिर म्हणजे परसूट, टर्गा सुपर, क्विझोलोफॉप इथाईल अशा प्रकारची जी तणनाशके आहे ही निवडक तणनाशके म्हणून संबोधल्या जातात. तसंच अनिवडक किंवा बिननिवडक तणनाशके जे आहेत हे जेव्हा आपण उभ्या पिकामध्ये मारतो तर पिकांचा पूर्ण नाश होतो. तर हे तणनाशके म्हणजे ग्लायसेल झालं, ग्लायफोसेट मार्केटमध्ये ग्लायसेल नावाने विकल्या जातं, राऊंडअप नावाने विकल्या जातं आणि सोबतच पॅराकॉट, ग्रामोक्झोन हे सुद्धा बिननिवडक तणनाशकाच्या यादीमध्ये येतं. आता यासोबतच तणनाशके मारण्याच्या विविध वेळी कोणत्या वेळेस कोणतं तणनाशक मारणं हे अत्यंत माहिती जी आहे ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. काही तणनाशकं पीक पेरणीपूर्वी मारतात. जसं आता सोयाबीन पिकामध्ये जर बोलायचं झालं तर पीक लागवडीच्या आधीच 4-5 दिवस आधी तुम्ही ती तणनाशके वापरू शकता. जसं उदाहरण द्यायचं झालं तर बॅसेलिन नावाचं तणनाशक जे आहे हे बॅसेलिन तणनाशक तुम्ही जमिनीत मॉइश्चर असताना हे तणनाशक मारू शकता. पण याच्यावरती वखराची वाही देणं अत्यंत गरजेचं राहते. तर कारण हे फोटो डिकम्पोजेबल आहे त्याच्यामुळे तणनाशक मारल्यानंतर वखराची वाही जर दिली आपण तर ते खोल जमिनीत रुजतं आणि येणारे जे काही तणांच्या बिया ज्या आहेत त्या मारण्यास कारणीभूत ठरतं. त्याच्यानंतर उगवणपूर्व तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जसं ग्लायसेल जसे पेंडेमिथिलिन म्हणजे स्टॉम्प आणि डायक्लोसुलाम स्ट्रॉंग आर्म नावाने विकल्या जातं. हे उगवणपूर्व तणनाशक म्हणजे तुम्ही पेरणी केली त्या दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी. याच्यामध्ये एक महत्वाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे की तुमचं पीक आणि तण त्या परिस्थितीमध्ये उगवलेलं नसलं पाहिजे. पीक आणि तण जर उगवलेलं असेल तर पिकाला अपाय होऊ शकतो आणि तण जर उगवलेले असतील तर त्या तणांवरती या तणनाशकाचा काहीच परिणाम होत नाही. म्हणून उगवणपूर्व तणनाशक मारताना एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे की पेरणी केल्यानंतर लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तर फार तिसऱ्या दिवशी म्हणजे 24 ते 72 तासाच्या आतमध्ये हे तणनाशक आपले मारणं झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर तिसरं जे आहे हे पेरणीनंतर किंवा पेरणी पश्चात जेव्हा पीक तुमचं 10 ते 15 दिवसाचं असतं तर त्यावेळेस तुम्ही ते तणनाशक मारू शकता. पण जनरली आपण शेतकरी बंधू आपण हे लक्षात घेते की हे तणनाशक आता आपले 25 दिवसापर्यंत आपण मारू शकतो किंवा पीक फुलावर यायच्या आधीपर्यंत मारू शकतो. पण ही परिस्थिती तुमच्या पिकाला अनुसरून नव्हे तर तुमचे तणांना अनुसरून हे तणनाशक मारायचे असतात. म्हणजे जेव्हा तण तुमचं 2 पानाचं राहतं त्यावेळेस जर तुम्ही या उगवण पश्चात तणनाशकाचा जर वापर केला तर निश्चित तुम्हाला चांगले रिझल्ट भेटू शकतात. आणि सोबतच हे तणनाशक मारताना फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझलचाच वापर करायचा. फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझलचा वापर याच्यासाठी की सारख्या प्रमाणात औषध सुद्धा जातं आणि सारख्या प्रेशर खाली जातं. आणि तेच जर आपण जे मार्केटमध्ये मोठे जे चायना मेड स्प्रेयर आहे चायना कंपनीचे तर त्यांनी जर मारलं तर त्याचा वॉटर ड्रॉपलेट्स हा फार फाईन राहतो. तर हवेची झुळूक जरी आली तर तशा परिस्थितीमध्ये ते वॉटर ड्रॉपलेट जे आहेत ते दूरवर उडून जातात आणि पाहिजे तसा परिणाम तुमच्या तणांवरती होत नाही. म्हणून तणनाशक मारताना फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझलच वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे अशी की ढगाळ वातावरणामध्ये हे तणनाशक चुकूनही मारू नये कारण त्याचे रिझल्ट्स त्याचे प्रॉपर येत नाही. स्वच्छ सूर्यप्रकाशातच तणनाशक मारावीत. तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे तणनाशक वापरताना तुमच्या पाण्याची जी मात्रा आहे जी पाण्याची क्वांटिटी आहे ती लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे.
आपण कीटकनाशक वापरताना 1 लिटर पाण्याला 2 मिली सांगितलं, 2च्या जागी आपण 3 मिली कीटकनाशक घेतलं तर फरक पडत नाही. पण तणनाशकाच्या बाबतीत मात्र याचे विपरीत परिणाम तुमच्या मुख्य पिकांवरती होऊ शकते. म्हणून जेव्हा तुम्ही पेरणीच्या आधी तणनाशक मारता तर तेव्हा जमिनीवरती मारता तर त्यावेळेस पाण्याची मात्रा जी आहे ती साधारणतः 600 ते 700 लिटर असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि उगवणपूर्व जेव्हा तुम्ही तणनाशक मारता तर उगवणपूर्व तणनाशक मारताना साधारणतः 400 ते 500 लिटर पाण्याची मात्रा घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि उगवण पश्चात तणनाशक जेव्हा तुम्ही वापरता तर तेव्हा हेक्टरी 400 लिटर पाणी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता नेमके सोयाबीन पिकासाठी कोणते कोणते तणनाशक वापरल्या जातात, जसं मी मगाशी बोललो की पेरणीपूर्व जर तुम्हाला जर मारायचं असेल तर फ्लूक्लोरॅलिन 45 EC हे साधारणतः हेक्टरी 2.25 लिटर हे तुम्ही प्रमाण 500 ते 600 लिटर किंवा 600 ते 700 लिटर पाण्यामध्ये वापरू शकता. उगवण पूर्व तणनाशक म्हणजे पेंडेमेथिलिन जे मार्केटमध्ये स्टॉम्प नावाने विकल्या जातं किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा नावाने विकल्या जातं. याच्यात वेगवेगळे 2 कॉन्सन्ट्रेशन आहेत, पेंडेमेथिलिन 30 EC आणि पेंडेमेथिलिन 38.7 CS. पेंडेमेथिलिन 30 EC जर वापरायचं असेल तर साधारणतः 2.5 ते 3 लिटर हे तुम्ही प्रति हेक्टरी वापरू शकता. आणि पेंडेमेथिलिन 38.7 CS जर वापरायचं असेल तर साधारणतः 1.5 ते 2.25 लिटर प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता. तसंच उगवणपूर्व तणनाशकात एक चांगलं तणनाशक आलेलं आहे डायक्लोसोलाम, जे स्ट्रॉंग आर्म नावाने विकल्या जातं. याचा वापरायचा जो डोज आहे तो फार अत्यंत कमी आहे, साधारणतः 22 ते 26 ग्रॅम प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता. उगवण पश्चात जे तणनाशक जे आहेत हे इमॅझिथॅपिर 10% SL हे साधारणतः याचं प्रमाण जे आहे 1 लिटर प्रति हेक्टर आहे. हे रुंदवर्गीय तणांसाठी उपयुक्त आहे. आणि क्विझॉलोफॉप-इथाइन 5% EC हे जे मार्केटमध्ये टर्गा सुपर नावाने विकल्या जातं, हे साधारणतः 1 लिटर प्रति हेक्टर याची क्वांटिटी लागते आणि 400 ते 500 लिटर पाण्याची मात्रा लागते. हे तुम्ही अरुंदवर्गीय तण जे आहेत याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर क्लोरिमिरॉन इथाइल 25 WP हे याचं प्रमाण जे आहे हे 36 to 40 ग्राम पर हेक्टर या हिशोबाने तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर प्रोपॅगिझोफॉप 10 EC जे मार्केटमध्ये एजिल किंवा सोसायटी नावाने विकल्या जातं, हे मुख्यत्वे करून अरुंदवर्गीय तण कंट्रोल करते. याचं वापरायचं जे प्रमाण आहे हे साधारणतः 500 ते 750 मिलीलिटर प्रति हेक्टर हे वापरायचं आहे. त्याच्यानंतर क्विझॉलोफॉप P टेफ्युरिल 4.41% EC जे मार्केटमध्ये पेंटारा नावाने विकल्या जातं आणि साधारणतः 750 ते 1 लिटर प्रति हेक्टर तुम्ही हे वापरू शकता. तसंच इमॅझिमॉक्स प्लस इमॅझिथॅपिर जे मार्केटमध्ये ओडिसी नावाने विकल्या जातं, याचा डोस जो आहे हा फार कमी आहे, 100 ग्रॅम प्रति हेक्टर अशा प्रकारचा डोस आहे. तर या तणनाशकाच्या संदर्भात एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटते. आणि याचा निश्चितपणे तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे जर वापर केला तर तुम्ही यशस्वीरित्या तणांचा बंदोबस्त करू शकता. येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि तसेच रामेती नागपूर यांनी मला या संदर्भात बोलण्याची संधी दिली तर त्यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.